मुंबई महापालिकेमध्ये भाजप शिवसेना एकत्र निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। मात्र आता या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे। 2017 मध्ये जिंकलेल्या जागांवर शिंदेच्या शिवसेनेने दावा केलाय, मात्र त्या 84 जागा भाजपने सोडण्यास नकार दिल्याची माहिती आहे। भाजप शिवसेनेमध्ये युतीत लढण्याचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपावरून या दोन्ही पक्षांमध्ये चांगलीच तणावाची परिस्थिती आहे, ताणाताणी निर्माण झाली आहे। तसंच शिवसेनेकडून 227 जागांवर इच्छुकांच्या मुलाखतीही सुरू करण्यात आलेल्या आहेत। गुरुवारी भाजप शिवसेनेत झालेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटीत 2017 मध्ये जिंकलेल्या 84 जागांवर शिवसेना आग्रही आहे। मात्र भाजपनं शिवसेनेला 84 जागा देण्यास नकार दिलाय। बैठकीत 150 जागांवर एकमत झाल्याचं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं। शिवसेनेनं आग्रह केलेल्या 84 जागांवर ठाकरे शिंदेंचे उमेदवार आमने सामने येण्याची शक्यता आहे। शिंदे ठाकरेंमध्ये सामना झाल्यास ठाकरेंना फायदा होण्याचा भाजपला अंदाज आहे। त्यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेची पूर्ण ताकद असलेल्या जागाच त्यांना सोडण्यात येणार आहेत अशी माहिती आहे। चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं। ज्या काही जागेचा तोडगा झालेला आहे, ज्या जागा आता लढवायच्या त्या वेगळ्या काढल्या गेलेल्या आहेत। राहिलेले 84 जागा ज्या आहेत त्याच्यावर आणखीन युतीची बोलणी होणार आहे। ही पहिली फेरी जी झालेली आहे, या फेरीमधले ह्या झालेल्या ज्याच्यामध्ये कोणतंही डिस्प्यूट नाही अशा जागा वेगळ्या काढलेल्या आहेत आणि उर्वरित जागेवर पुन्हा शिवसेना भाजपची बोलणी होणार आहे। म्हणून हा अंतिम चर्चेची फेरी संपली की काय असं जे चित्र आहे तसं चित्र कोणतंही नाही। मुंबईतील 227 वॉर्डसाठी 2400हून अधिक इच्छुकांच्या मुलाखती पाळ्यात। सन्मानजनक जागा न मिळाल्यास 227 जागांवर लढूया, शिंदेंवर पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याची माहिती आहे। हक्काच्या आणि अपेक्षित जागांसाठी कुठेही तडजोड करू नका अशी शिवसेना नेत्यांची ठाम भूमिका आहे। लोकसभा विधानसभेत तडजोड केली, आता करू नका अशी शिंदेंकडे पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे।